पंच थांबा जरा. जाधव साहेब हे खेळपट्टीचा सराव करतायत ते आणि थेट प्रक्षेपण चालू आहे. कृपया आपण वेळेची मर्यादा सर्वजण जाणताय आणि मैदानावर सराव होत असताना दोन्ही लेजंड संघामध्ये चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच दोन्ही लेजेंडरी संघ मी विनंती करतो, कर्णधार मिलिंददादा भोईर, पुढील होणारा सामना जय महाराष्ट्र फायटर विरुद्ध जय महाराष्ट्र भावकी आणि यूट्यूब लाईव्हवर हे चालू आहे ते सामने, आपण याचा आस्वाद घेऊ शकता. आता दोन्ही लेजंड संघामध्ये होणारा सामना. पंच सामना चालू करायचा आहे आणि काउंटडाऊन स्टार्ट होतो तो. चला पंच सामना चालू करायचा आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी आले ते गणेश दादा आणि भूषण सर लेजंड. आणि जे कोणी टॉस का बॉस कक्षाकडे बसलेत कृपया आपल्याला इजा होऊ शकते. फलंदाज खेळत असताना कृपया तो कक्ष आपण खाली करून द्यायचा आहे. पाहूया षटकातील पहिला चेंडू आनंददादा यांचा. गणेश नो अतिरिक्त आणि पाहूया पुढील चेंडू आनंददादा याचा. पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव. धावसंख्या झाली ती 2 धावा आणि पाहूया षटकातील ती सुंदर असं फिल्डिंग केलेली आहे ती आणि धावसंख्या झाली ती 3 धावा. एक चेंडू 3 धावा मारलेलं आहे, परंतु सुंदर फिल्डिंग कुशलदादा यांच्याकडनं. नाव सांगितलं ना जसं लेजेंडरी. सर्व प्रेक्षकांना विनंती का हा सामना आपण खूपच रोमांचक, आपण आज त्यांना सर्वांना मोटिवेशन द्यायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून सर्व खेळाडूंचं स्वागत करायचं आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. मी सर्व प्रेक्षक बंधू आणि जे कोणी खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो कृपया आपण हा लेजेंडरी सामना होतोय तर आपण त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं मनोबल वाढवायचं आहे. डिक्लेअर एक धाव आणि धावसंख्या झाली ती 4 धावा आणि झेल घेण्याचा संधी होती परंतु नाही आणि धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होती ती 5 धावा. षटक संपलंय. 4 चेंडू झाले आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 5. षटकातील शेवटच्या 9. अंपायरने दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 9. धावसंख्या होती 6 धावा. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया आणि गेलेली डिक्लेअरमध्ये धावसंख्येत 1 ने भर पडतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. 7 धावा. आता पाहूया दुसरा षटक घेऊन कोण येतोय. लेजेंडरी आनंददादा यांच्या संघातून मिलिंददादा यांच्या संघाला 7 धावा जमवण्यात यश आलंय ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सर्व प्रेक्षकांना विनंती का आपण या खेळाडूंचं कृपया आपण मनोबल वाढवायचं आहे. आज लेजेंडरी हा सामना होतोय आणि योगेश टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा 4-4. पाहूया दुसरा षटक घेऊन आलाय तो पृथ्वी टू भूषण सर यांना आणि
डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळाली ती लेजेंडरी भोईर संघाला. पाहूया षटकातील पुढील चेंडू पृथ्वी याचा भूषण सरांनी आणि निर्धाव चेंडू आणि पुढील चेंडू घेऊन येतो तो पृथ्वी भूषण सरेन आणि सुंदर असा गॅप मधनं मारलेला फटका चौकार. आणि सरांनी आपलं कौशल्य दाखवून आपल्या संघासाठी 4 धावा जमा केल्या त्या बाउंड्रीच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या होती ती 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये मारा केलाय ते फलंदाज भूषण सर यांनी आणि धावसंख्या झाली ती 14 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. आणि झगडे लेजेंडरीकडनं हा जो सामना आपण मैदानामध्ये बघतोय तो लेजेंडरी संघाचा जो फायनलचा सामना आहे. तर प्रेक्षकांना पण विनंती आहे का दोन्ही लेजेंड्समध्ये फायनलचा सामना रंगतोय. कृपया आपण सर्वांचं प्रोत्साहन द्यायचं आणि मनोबल वाढून सामना कसा चांगला होईल आणि आपल्याला आस्वाद भेटेल या खेळाच्या प्रदर्शनामार्फत आपण विनंती आपल्याला. पाहूया अतिरिक्त धावसंख्येत भर 9+1 धावसंख्या झाली ती 17 धावा. आणि डॉट चेंडू सुंदर असे क्षेत्ररक्षण. पाहूया पुढील चेंडू झगडे लेजंड्स यांचा. पंच निर्णय कळवायचा आहे. 2 चेंडू 18 धावा झाल्या आतापर्यंत. 2 चेंडू 18 धावा. तिसरा चेंडू आणि सुंदर असा थ्रो होता पृथ्वी याचा परंतु काय गडी बाद करण्यात यश आलेलं नाही आणि धावसंख्या झाली ती 19 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होती ती 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. पुढील चेंडू षटकातला धावबाद होण्याची संधी होती परंतु 1 धावा जमवण्यात भोईर लेजंड यांना यश आलेलं आहे आणि धावसंख्येत 1 भर पडतोय. धावसंख्या होती ती 22 आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता ओव्हरआर्मच्या क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव गाजवले असे राजादादा वळवी यांनी आता पुढील षटकाचा पाहूया. षटकातील पहिला चेंडू आणि पंच डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. सुंदर अशी फिल्डिंग. सुंदर फिल्डिंग करतायत ते. 24 धावा. 2 चेंडू 24 धावा. लेजंड संघ पूर्ण ताकदीने आपल्या प्रयत्न करून आणि झेल बाद होण्याची संधी होती परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण दिसलंय ते झगडे लेजंड संघाकडनं आणि 1 धाव मिळते आणि धावसंख्या झाली ती 25 धावा. अतिरिक्त धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या झाली ती 26. 3 चेंडू 26 आणि गडी बाद. स्वयंसेवक लवकर आपण बॉल इथे द्यायचा आहे. चेंडू
आणि सोमनाथ चव्हाण हे पुन्हा एकदा मैदानात दाखल झाले लेजंडरी संघाकडनं भोईर लेजंडरी आणि मारण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती 5 चेंडू 27 धावा झाल्या आहेत त्या भोईर लेजंड संघाच्या आणि हा शेवटचा चेंडू आहे आणि फिल्डिंग चेंडू गेलाय तो सरळ खेळाडूच्या हातात आणि एक धाव मिळते आणि धावसंख्या होते ती 28 4 षटकांच्या समाप्तीनंतर भोईर लेजंड संघाची धावसंख्या झाली ती 28 त्यांनी 29 धावांचं आव्हान दिलंय ते झगडे लेजंड संघाला पाहूया हे आव्हान कितपत पार पाडू शकतात ते झगडे लेजंड संघाचे आणि पुढील सामना जय महाराष्ट्र भावकी संघाचे कर्णधार व जय महाराष्ट्र फायटर संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचंय सचिन बांगर कृपया आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचंय जय महाराष्ट्र फायटरचे कर्णधार जय महाराष्ट्र फायटर आणि जय महाराष्ट्र भावकीचे कर्णधार 28 धावांचं आव्हान करून 29 धावांचं आव्हान दिलंय ते झगडे लेजंड संघाला सचिन बांगर वर्सेस पंकज पवार पुढील रंगणारा सामना आणि हा आपल्या समोर होतो तो फायनलचा सामना आहे हे मातब्बर असे खेळाडू ज्यांना नावच आपण दिले लेजेंडरी या फायनलचा सामना होता सामना चालू झाला आहे गणेश यांचा पहिला चेंडू राजादा यांच्यासाठी निर्धाव असा चेंडू घेतलेला आहे एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती कृपया खेळाडूंना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर बॅरिकेडच्या बाहेर जायचंय पाहूया षटकातील दुसरा चेंडू गण्यादा यांचा राजादा यांच्यासाठी पंच 2 धावा हॅलो 3 चेंडू 3 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये भर पडतोय धावसंख्या झाली ती 4 धावा 4 चेंडू 4 धावा पाहूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव जमवण्यात यश आल्याचे झगडे लेजंड संघाला 5 चेंडू 5 धावा आणि हा डॉट चेंडू आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झगडे लेजंड संघाची धावसंख्या झाली ती 5 पाहूया पुढील चेंडू घेऊन येतो तो सोमनाथ पाहूया शेनवॉनचे ज्युनियर ज्यांनी शेनवॉनकडनं प्रशिक्षण घेतले असं ते सोमनाथ चव्हाण आणि 2 धावसंख्या झाली ती 7 धावा 1 चेंडू 7 धावा
पाहूया षटकातील तिसरा चेंडू. सुंदर अशी यष्टीरक्षण केलंय ते मिलिंद दादा यांनी आणि धावसंख्या झाली ती आतापर्यंत 8 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती आणि धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा 1 धाव जमवण्यात यश आलंय ते झगडे लेजंड संघाला आणि षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि गडी बाद. बारा चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे ती झगडे लेजंड संघाला. पाहूया तिसरा षटक घेऊन येतो तो आनंद दादा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 आणि पहिला चेंडू आपल्याच चेंडूवरती क्षेत्ररक्षण करून अडवले आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होती ती 11. आनंद दादा गोलंदाजी करतोय सुंदर आणि राजा अदा करतोय परंतु गडी बाद. आतापर्यंत 11 धावा जमवण्यात यश आलंय ते झगडे लेजंड संघाला आणि स्वतः कर्णधार मैदानामध्ये आनंद विरुद्ध आनंद. पाहूया आनंद कुठल्या कक्षामध्ये जातोय तो. मिलिंद दादा भोईर यांच्या का झगडे आणि सुंदर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती झगडे लेजंड संघाला आणि धावसंख्या होते ती 12. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि सुंदर यष्टीरक्षण केलंय आणि काही धाव मिळालेली नाही ते झगडे लेजंड संघाला आणि धावसंख्या झाली ती 12. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. 6 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. आता युवा लेजंड आता गोलंदाजीसाठी आलेत आपले भाऊसाहेब आणि पहिला बॉल परंतु काही यष्टीरक्षण आलेलं नाही. चेंडू हातात आलेला नाही मिलिंद दादा यांच्या आणि 1 धावनी भर पडतोय झगडे लेजंड संघाला. 13 धावा. पुढील चेंडू भाऊसाहेब यांचा पृथ्वी याच्यासाठी आणि बाई यांनी कलेक्ट करून दिलेला आहे परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही ते भोईर लेजंड्स. 4 चेंडूमध्ये 15 धावा आणि बाद. पाहूया आता 3 चेंडूमध्ये 15 धावा आणि बाद झाले तरी सुद्धा प्रेक्षकांचा प्रेम पहा. त्या आपल्या लेजंड आनंददादासाठीचा प्रेम पहा. सेल्फी घेण्यासाठी आतुर आहेत त्यांचे चाहते आणि कैलास केणे आणि गडी बाद. थोडासा फिटनेसचा इथे आम्हाला थोडासा वाटलं तर होतं का कैलास दादा धाव घेऊ शकतील परंतु काय ते आणि ते धावबाद झाले ते आणि 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे बरोबर का. 2 चेंडू 15 धावा म्हणजे सामना तो एक प्रकारे झुकला गेलाय तो भोईर लेजंड संघाकडनं परंतु अतिरिक्त धाव देऊन 1 धाव फलकावर वाढते ती झगडे लेजंड संघाची आणि डॉट बॉल. थांबा अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि एक प्रकारे सामना जय महाराष्ट्र फायटर विरुद्ध भावकी आणि हा सामना झुकतोय तो मिलिंद दादा भोईर लेजंड्स. मी विनंती करतो कृपया आपण दोन्ही लेजंड संघांनी मैदानामध्ये यायचं आणि कॅमेरामन आपण जरा फोकस करायचं आहे. आपण या लेजंड संघाच्या ट्रॉफीचं वितरण आता त्वरित करून घेणार आहोत. मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण ग्रुप फोटोसाठी यायचं आहे. दोन्ही लेजंड संघाचे कर्णधार व खेळाडू मैदानाच्या मध्ये यायचं आहे. कॅमेरामन प्रज्वल जाधव आणि सचिन बांगर आकाश कोरडे आपण कृपया इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सचिन बांगर आकाश कोरडे आणि प्रज्वल जाधव. पुढील होणारा सामना
जय महाराष्ट्र फायटर विरुद्ध जय महाराष्ट्र भावकी, पंकज पवार विरुद्ध सचिन बांगर. गोविंदा पथकाचे कोच श्रीदादा पाटील यांना सुद्धा विनंती करतो, कृपया आपण मैदानात यायचंय. आणि या लेजंडरीच्या ट्रॉफीचं जे वितरण होणार आहे ते गोविंदा पथकाचे आपले कोच श्रीदादा पाटील यांच्या मार्फत होणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो, कृपया आपण या ट्रॉफीचं देऊन आणि विजेत्या संघाचा सन्मान करायचा आहे. आणि ट्रॉफी घेण्यासाठी मी मिलिंद दादा यांना मी आमंत्रित करतो का आपण आपल्या संघाला घेऊन आपल्या ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. आणि आपलं खूप खूप अभिनंदन, खूप सुंदर असं प्रदर्शन आपण दाखवलं आहे. तसेच लेजंड आनंददादा यांच्या संघानेही खूप सुंदर असे प्रयत्न केले, परंतु काही यश हाती लागलेलं नाही त्यांच्या. पाहूया, असा हा पर्व नेहमीच चालू राहणार आहे. आपण पुढे अजून प्रॅक्टिस करून याल आणि ही ट्रॉफीचे मानकरी व्हाल. मी ट्रॉफी वितरणासाठी मिलिंददादा भोईर यांच्या संघाला आमंत्रित करतो आणि श्री पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण त्या सन्मान चषकाचं वितरण पूर्ण संघाला करायचं आहे. आणि मी टेनिस क्रिकेटचे जे कॅमेरामन आहेत ते त्यांचा विनंती करतो की आपण ट्रॉफी वितरण होते त्याचं आपण कॅप्चर करायचं आहे. आणि प्रेक्षकांना विनंती का आपण जोरदार टाळ्यांनी यांचं अभिनंदन करायचं आहे. भोईर लेजंड यांच्या संघाचं खूप सुंदर असं प्रदर्शन केलं ते. जय महाराष्ट्र फायटर विरुद्ध जय महाराष्ट्र भावकी, सचिन बांगर विरुद्ध पंकज पवार, काटेकी टक्कर.